हॅलो सगळ्यांना. तर मी प्रिया. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला थंबनेलवरून माझ्या आज लक्षात आलंच असेल मी कोणता व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मी घेऊन आली आहे माझं छान असं सुंदर असं मंगळसूत्र कलेक्शन, जे खूप सिंपल पण छान असे मंगळसूत्र आहेत माझ्याकडे. तर लास्ट व्हिडिओ जो मी टाकलेला तो होता माझं पार्टीवेअर साडी कलेक्शन. तर त्याच्यानंतर मग कोणताच व्हिडिओ टाकलेला नाही आहे. तर म्हणून मग मी आज असं ठरवलं की एक छान असं आपण काहीतरी कलेक्शन घेऊन येऊयात. म्हणून मग तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे माझं असं मंगळसूत्र कलेक्शन. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर लेट्स गेट स्टार्टेड व्हिडिओ. तर तर अजिबात वेळ न वाया घालवता आपण स्टार्ट करूया माझं मंगळसूत्र कलेक्शन. आणि आज असं मस्त हेअर वॉश केलेलं आहे ॲक्च्युली मी, केस छान वाटत आहेत. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला जे मंगळसूत्र दाखवणार आहे माझं, तर सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला माझ्या असे लॉंगवाले जे मंगळसूत्र आहेत ते दाखवते आणि देन मग शॉर्टवाले मंगळसूत्र दाखवते. तर सगळ्यात पहिलं माझ्याकडं जे लॉंग मंगळसूत्र आहे ते हे असं आहे. छान अशा मस्त वाट्या, साधा सिंपल, खूप जास्त पण सुंदर आहे. त्याला पिंक कलरचे दोन म्हणजे असे वाट्यांना खडे आहेत आणि बाकी पूर्ण स्टोनचं याच्यावरती काम केलेलं आहे. आणि याची लेंथ खूप सुंदर आहे, खूप जास्त लेंथ आहे, बघू शकता या मंगळसूत्राची तुम्ही. आणि मस्त असं आहे. आणि हे जे याचे मणी आहेत ना, हे सुद्धा खूप वेगळे आहेत, बघू शकता तुम्ही. याला एक ना वेगळ्या प्रकारची अशी शाईन आहे. कॅमेरात दिसतंय की नाही माहिती नाही, पण हे क्रिस्टलचे मणी आहे, त्याला क्रिस्टल मणी असं म्हणतात. जे आपल्या आधीचे जे मणी आहेत किंवा जे शॉर्ट मंगळसूत्राचे वगैरे जे आपण घेतो त्याचे मणी ना थोडेसे डल असतात याच्या कम्पॅरेटिव्हली, कारण हे मस्त असे शाईन करतात. म्हणून मी हे वेगळं घेतलं आहे ॲक्च्युली. ही माळ जी आहे ती फक्त मण्यांची ती वेगळी घेतलेली, आणि हे वाट्या हे पेंडेंट जे आहे असं ते वेगळं घेतलेलं आहे. खूप जास्त सुंदर असं एक मंगळसूत्र आहे. मला वाटतं ना प्रत्येकाकडं असं एक मंगळसूत्र असायलाच हवं, जे सिल्कच्या साड्यांवरती, म्हणजे ज्या आपल्या काठपदरच्या साड्या असतात त्याच्यावरती जातं. वेस्टर्न वेस्टर्न म्हणजे पार्टीवेअर साड्यांवरती सुद्धा छान जातं हे मंगळसूत्र. तुम्ही नक्की असं एकदा मंगळसूत्र ट्राय करून बघा, खूप छान वाटतं. आणि याची महत्त्वाचं म्हणजे ना याची लेंथ जास्त असली पाहिजे, कारण जेवढं लॉंग मंगळसूत्र असतं ना लेंथला, खूप सुंदर त्याने एक लुक येतो. आणि असं हे छान मंगळसूत्र, आणि याच्यावरती सिंपल असे स्टोनचे जरी कानातले असले ना खूप जास्त छान वाटतात, किंवा जे तुमच्या साडीवर मॅचिंग असतील तसे. आणि हे मंगळसूत्र असंही फक्त घातलं तरी छान दिसतं, किंवा असं एखादा नेकलेस वगैरे असेल तरी. आणि हे लॉंग असं मंगळसूत्र घातलं की खूप भारी लुक येतो, मस्त असा रिच आणि एक स्टँडर्ड असा लुक येतो या मंगळसूत्राने. असं हे माझं पहिलं मंगळसूत्र लॉंगमधलं. नेक्स्ट जे आहे, आता याच्यातलं ना कोणतंच मंगळसूत्र मी ऑनलाईन मागवलेलं नाही. तर मी आजपर्यंत कधी मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्र ऑनलाईन मागवलेलंच नाही आहे. हे जे आहे ते लोकल मार्केट, तुळशी बाग, रविवार पेठ, लोकल मार्केटमधूनच घेतलेले मंगळसूत्र आहेत, आणि खूप जास्त कॉस्टलीसुद्धा नाही आहेत. नेक्स्ट जे आहे ते असं पेंडेंटवालं मंगळसूत्र. याची लेंथ ना याच्या कम्पॅरेटिव्हली थोडीशी कमी आहे, पण स्टील ते हे मंगळसूत्रसुद्धा, तर याची लेंथ एवढी आहे आणि याची थोडीशी कमी, म्हणजे बरीच कमी आहे. असं हे मंगळसूत्र आहे, पण मीडियम लेंथ आहे ॲक्च्युली याची. पण हे सुद्धा खूप जास्त सुंदर. आता बघा याच्या मण्यांमध्ये आणि या काळ्या मण्यांमध्ये खूप जास्त फरक जाणवेल तुम्हाला. हे जे क्रिस्टलचे मणी आहेत ते मस्त शाईन करत आहेत, आणि हे थोडेसे म्हणजे याच्यासमोर हे डल वाटत आहेत. असे हे डल नाहीत वाटत एनिवे, पण याच्यासमोर हे डल वाटतात. आणि असं हे मस्त पेंडेंटचं मंगळसूत्र आहे. हे सुद्धा तुम्ही पार्टीवेअर साड्यांवरती वगैरे वेअर करू शकता. आणि याच्यावरती ना मस्त असं कानातलं होतं ॲक्च्युली, पण माझ्याकडून ते असे स्टोन फक्त हे इमॅजिन, म्हणजे असं फक्त हे जे आहे हा एक स्टोन असं आहे कानातलं, खूप छान. पण मी ते स्टोन फक्त होते ना कानातले म्हणून मी ते रोज वापरून, माहिती नाही आता ते कुठं गेलेलं आहे. तर असं आहे दुसरं मंगळसूत्र माझं ना. मंगळसूत्रांवरचे ना माझे जे मॅचिंगचे कानातले असतात ना ते अजिबात राहत नाही, कारण ते मी असेच ड्रेसवरती मॅचिंग वगैरे म्हणून रोजच वापरून टाकते. त्याच्यामुळे ते कानातले माझे अजिबात टिकत नाहीत. असं 3-4 मंगळसूत्र आहे ज्याच्यावरचे कानातले होते मॅचिंगचे, पण त्याच्यातलं एकही कानातलं आता माझ्याकडं नाही आहे. असो नेक्स्ट जे आहे
हे वापरून वापरून असं खूप थोडंसं डल पडलेलं आहे मंगळसूत्र. हे असं सेम त्याच्यासारखंच, पण ह्याच्या ज्या वाट्या आहेत ना त्या वेगळ्या आहेत. त्याच्या ज्या वाट्या आहेत त्या वेगळ्या गोल्डमध्ये होतं. हे पूर्ण असं खड्यांमध्ये वाट्या आहेत. हे सुद्धा खूप जास्त छान वाटतं मंगळसूत्र. आणि याच्यातला ज्या ज्या मंगळसूत्राचा फोटो असेल ते मी साईटला लावून देईलच तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं मंगळसूत्र कसं वाटतं वेअर केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर हे थोडंसं सिल्वर ज्वेलरीमध्ये, जी खूप जास्त ट्रेंडमध्ये होतं तेव्हा घेतलेली. या मंगळसूत्राला कमीत कमी 3-4 वर्ष झाले असतील, पण हे खूप छान वाटतं ॲक्च्युली मंगळसूत्र. मी याचा ना आवर्जून फोटो शोधून तुम्हाला साईटला लावेल की हे कसं दिसतंय बघा. माझ्याकडे असंच सेम एक म्हणजे सिल्वरमध्ये छान असा चोकर आहे, खूप जास्त सुंदर आहे तो सुद्धा चोकर पूर्ण भरलेला. त्याच्यावरती मी हे हळदी कुंकू प्रत्युषच्या बोरणाला लुक क्रिएट म्हणजे लुक केलेला, त्याच्यावर हे घेतलेलं अशी ज्वेलरी पूर्ण सिल्वरची. आणि आता ना यासुद्धा मंगळसूत्रावरती अशी ही जी देवी आहे ना मध्ये असं कानातलं आहे ॲक्च्युली, पण ते आत्ता कुठं आहे मला नाही माहिती. असं मस्त हे कानातलं होतं, तेही मी खूप जास्त वापरलं. फक्त देवी आणि त्याला असा मोती हा सिल्वर कलरचा. इतकं छान वाटतं ना हे मंगळसूत्र. असं बघताना असं वाटतं हे खूप मोठं वाटेल, आपल्याला सूट होईल की नाही किंवा काय, पण घातल्यानंतर खूप छान. मी ब्लॅक साडीवरतीच वेअर केलेलं आहे. तुम्हाला आवर्जून याचा फोटो साईटला लावलं. असं खूप सुंदर आहे हे मंगळसूत्र, आणि असं एक मंगळसूत्र असायलाच हवं असं मला वाटतं. ब्लॅक साड्यांवरती वगैरे मस्त वाटतं हे मंगळसूत्र. हे होते माझे लॉंग मंगळसूत्र. आता शॉर्टमध्ये जर हवं असेल, वेस्टर्नवरती हवं असेल म्हणजे जीन्स घालतो आपण, आता वन पीस घालतो, त्याच्यावरती जर हवं असेल तर हा एक मस्त ऑप्शन आहे माझ्याकडे. ग्रीन स्टोनमध्ये आहे. याचं पेंडंट खूप जास्त छान आहे, नाजूक काम केलेलं आहे ॲक्च्युली, खूप छान आहे. असं बघू शकता तुम्ही. मस्त. आता याच्यावरचे कानातले आहेत, आता याच्यावरचे कानातले आहेत कारण हे आत्ताच घेतलेलं आहे मंगळसूत्र. ग्रीन कलरचंच फक्त एक स्टोनचं कानातलं आहे. मस्त आहे. तुम्हाला हे कानातलं आणि गळ्यातलं म्हणजे एका व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर असं मस्त हे मीडियम लेंथचं, हे असं जास्त लेंथ पण नाही गेलं, अशा लेंथचं हे गळ्यातलं एक खूप सुंदर वाटतं ॲक्च्युली घातल्यानंतर. आणि मी एकदा ना ग्रीन कलरच्या साडीवरतीच वेअर केलेलं, त्यामुळे पार्टीवेअर साडीवरती खूप सुंदर वाटत होतं हे मंगळसूत्र. साधं, सिम्पल, सोबर आणि डिसेंट असं. नेक्स्ट परत वेस्टर्नवरतीच माझ्याकडे खूप छान आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. वेस्टर्नवरती जर तुम्हाला मंगळसूत्र घालायचे नाही घालायचे असं जर कन्फ्युजन असेल, आणि म्हणजे घरचे काय म्हणतील अजिबात असं जर असेल ना, की कधी कधी म्हणजे आपल्याला एवढी मंगळसूत्राची सवय असते ना की आपण ते काढून, म्हणजे मी तरी असं पूर्ण गळा नाही रिकामा ठेवू शकत, मग त्याच्यासाठी हा ऑप्शन खूप सुंदर आहे वेस्टर्नवरती घालण्यासाठी. हे गळ्यातलं खूप मध्ये ट्रेंडमध्ये होतं ॲक्च्युली, खूप जास्त ट्रेंडमध्ये. मला ॲक्च्युली हे असं सोन्याचं बनवून घ्यायचं होतं, पण कसं दिसेल ते सोन्याचं म्हणून मग मी साडीवरती वगैरे नाही सूट होणार म्हणून मग नाही असं बनवून घेतलं. पण हे खूप जास्त सुंदर गळ्यातलं आहे, मला खूप जास्त आवडलं. आणि खूप ट्रेंडमध्ये आहे ॲक्च्युली हे गळ्यातलं म्हणून. नाही घातल्यानंतर ना हे मी एका वेस्टर्न ड्रेसवरती घातलं आहे. मी तुम्हाला नक्की साईडला एक फोटो लावून दाखवेल. आणि छान दिसतंय घातल्या, बघू शकता तुम्ही, खूप छान आणि नाजूक मस्त दिसतंय. मी ब्ल्यू कलरच्या वन पीसवरती घातलं, मी याचा फोटो नक्की साईडला लावेल. हे होतं दुसरं गळ्यातलं वेस्टर्नवरचं. त्याच्यानंतर परत एक वेस्टर्न किंवा साडींवरती वगैरे सुद्धा छान ऑप्शन आहे हा. मस्त असं हे स्टोनचं, फक्त सिम्पल 3 खड्यांचं स्टोन आहे. मस्त असा आपलं पाण्याचा थेंबाचा कसं साकार असं ड्रॉप तसा आहे, आणि खाली एक मस्त असं. तर हे सुद्धा घातलं ना छान वाटतं, जीन्सवरती, ड्रेसवरती, इवन हे साडीवरती सुद्धा मस्त सूट होतं आणि छान दिसतं असं हे घातलं. आणि नाजूक नाजूक, मला ना असे खूप मोठे मोठे असं गळ्यातलं आवडत नाहीत अजिबात. असे इमिटेशन ज्वेलरीमध्ये तर नाहीच नाही. आणि त्याच्यानंतर ना अजून एक खूप ट्रेंडमध्ये असलेलं एक गळ्यातलं आहे माझ्याकडे, जे मी फार काही वापरलेलं नाही आहे कारण मला हे एवढं असं आवडत नाही. एक स्टोनचं तुम्हाला माहिती असेल, मोनी रॉयचा जो नागिन म्हणून शो आहे त्याच्यातलं आहे हे, खूप हिट असं म्हणजे ट्रेंडमध्ये होतं हे गळ्यातलं, फक्त एक स्टोनचं. तर ते घेतलेलं, पण मला हे फारसं नाही आवडत, माहिती नाही का. तर ठीक आहे, पण छान वाटतं हे कधी कधी वेस्टर्नवरची जीन्सवरती वगैरे. पण मी हे
म्हणजे खूप कमी यूज केलं असं मला वाटतं हे गळ्यातलं, खूपच कमी. असं हे फक्त एक स्टोनचं गळ्यातलं आहे आणि मला ते एक स्टोन असल्यामुळे किंवा काय असं छान वाटतं ॲक्च्युली हे. मला एवढं फारसं नाही आवडत असं, एवढंच. पण छान वाटतं घातल्यानंतर, सूट होतं या ड्रेसवरती वगैरे पण सूट होतं असं एक स्टोनचं गळ्यातलं. मला ना म्हणजे असं जो ट्रेंड असेल ना त्या गोष्टी घ्याव्याशा खूप वाटतात. त्याच्यामुळं हे घेतलेलं आणि ट्राय करूशी वाटतं. एखादं गळ्यातल्या ट्रेंडमध्ये म्हणजे सगळंच ट्रेंड आपण नाही ट्राय करू शकत, अजिबातच मला असं म्हणायचं नव्हतं. पण जे आपण शक्य आहे, समजा एखादी साडी ट्रेंडमध्ये असते कधी कधी किंवा एखादा ड्रेस किंवा सगळ्यातल्या कानातल्या अशा गोष्टी ज्या आपण ट्राय करू शकतो असं. त्याच्यानंतर हे गळ्यातलं मी खूप वापरलेलं आहे, खूप जास्त. मला हे खूप जास्त आवडतं. थोडेसे गोल्डन मनी आणि बाकी काळ्या मण्यांमध्ये आहे. घातल्यानंतर ड्रेसवर, साडीवर, सिल्क साडीवर, म्हणजे काठपदराच्या वगैरे साड्यांवरती, नऊवारीवरती छान असं मस्त वाटतं. हे गळ्यातलं प्रॉपर मंगळसूत्र असं काळ्या मण्यांशिवाय मंगळसूत्र ॲक्च्युली छान वाटतच नाही, तसंच काहीसं वाटतंय. आता बघा या ड्रेसवरती सुद्धा हे गळ्यातलं खूप जास्त छान वाटतं आणि मी हे खूप जास्त वापरलेलं आहे. मस्त असं हे वाट्या म्हणलं तर छानच वाटतात मंगळसूत्रात आणि मला वाट्याच जास्त आवडतात पेंडंटपेक्षा. आणि अजून एक माझं सगळ्यात जास्त फेवरेट आणि सगळ्यात जास्त मी वापरलेलं मंगळसूत्र जर कोणतं असेल तर हे याचं ना हे असं खूप सुंदर आहे ॲक्च्युली हे मंगळसूत्र. मला खूप जास्त आवडतं. त्याचं पेंडंट बघू शकता तुम्ही खूप वेगळे हे आणि ह्या काळ्या मण्यांनी ना खूप जास्त ह्याला वेगळाच एक लुक आलेला आहे बघा. असं खूप सुंदर आहे हे गळ्यातलं. साडीवर तर एकच नंबर दिसतं, क्लास एकदम. असं फक्त हे मंगळसूत्र घालायचं, दॅट्स इट. दुसरं काहीच नाही घातलं तरी छान वाटतं, कारण हे मंगळसूत्रच एवढं सुंदर आहे ना की याला दुसरं कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे. हे मंगळसूत्र मला खूप जास्त आवडतं ॲक्च्युली. पण याच्यावरती कानातले वगैरे नाही आहेत मॅचिंगचे. मला तर वाटतं हे सगळ्यात जास्त ना ह्या काळ्या मण्यांमुळे ह्याला खूप जास्त शो आलेला आहे आणि याच्यात काळा स्टोन आहेत ॲक्च्युली, त्याच्यामुळे छान वाटतं हे गळ्यातलं. सॉरी. आणि हे लास्ट मंगळसूत्र असं, हे बऱ्याच जणांच्या गळ्यात वगैरे बघितलं असेल, कारण हे तुळशीबागेतून घेतलेलं मंगळसूत्र छान वाटतं. पण मी हे जास्त टाळते घालायचं, जास्त मी हे वापरत नाही आहे मी. तर असं होतं माझं साधं सिंपल पण सुंदर असं मंगळसूत्र कलेक्शन. आय होप की तुम्हाला आवडलं असेल आणि याच्यातलं कोणतं मंगळसूत्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, हे जे आहे ते गोल्डचं माझं डेली वेअरचं आहे. असं सिंपल आहे पण याच्या वाट्या खूप जास्त छान आहेत. आणि असं हे डेली वेअरचं माझं आहे मंगळसूत्र. तर याच्यातलं कोणतं मंगळसूत्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.